आता आपल्याला आज शिकायचंय विंडोज इन्स्टॉलेशन. त्याच्या आधी पहिले तुम्हाला मागच्या लेक्चरला मी जे शिकवलं बुटिंग प्रोसेस वगैरे ते तुमच्या लक्षात आहे का आणि तुम्हाला किती समजलं का? आपल्याला आज पीसी किंवा लॅपटॉप मध्ये किंवा डेस्कटॉप मध्ये आपल्याला जर ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल होता? कोण सांगतं सांगा. कोणीच नाही सांगत आहे. तुम्हाला माहिती नाही का काय? रोहित, आरती, F11 की प्रेस करावं लागतं. F11 ते कसं का? मी काय विचारलं कसं करावं लागतं? मी ते नाही विचारलं. काय करावं लागेल मला ते सांगा. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? मी एवढं ते लेक्चर घेतलं, अर्धा तास आपण त्याच्यात घालवला. त्या प्रोसेसला काय म्हणतात ते सांगा मला. सांगा बरोबर. आपण जे शिकलो का कम्प्युटर चालू केल्यानंतर सगळ्यात पहिले जी प्रोसेस चालू होते ती कोणती प्रोसेस असते? आपण तिला काय म्हणतो? बूट प्रोसेस. बूट प्रोसेस. यस, राईट. मी तेच म्हणतो. आता जर तुमचं कम्प्युटर नवीन आहे आणि त्याच्यामध्ये जर ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये म्हणजेच त्याच्यात बुटेबल फाईल्स नाहीये, बरोबर? तर आपल्याला बूट कशावरून करावा लागेल? तो मी सांगितलं होतं ना. राईट. ठीक आहे, एकदम बरोबर. ठीक आहे. जर आपल्याला तो जो कम्प्युटर किंवा ती जर हार्ड डिस्क बूट करायची असेल किंवा तिला जर बुटेबल करायचं असेल तर त्याच्यात आपल्याला बुटेबल फाईल्स टाकाव्या लागतील. आणि या बुटेबल फाईल्स आपल्याला कुठून भेटतील? तर त्या पेन ड्राईव्ह मध्ये भेटतील. आणि पेन ड्राईव्ह मध्ये कुठून येतील? तर आपण इंटरनेट वरून किंवा आपण ब्राउझर कोणत्याही ऑथेंटिक साईट वरून आपण तो पेन ड्राईव्ह बुटेबल करू शकतो. ठीक आहे. कारण शिकण्यासाठी तुम्ही विंडोजचे क्रॅक व्हर्जन जे ऑनलाईन असतात ते वापरू शकतात, पण जेव्हा तुम्ही प्रोफेशनली काही सॉफ्टवेअरचा यूज करता, प्रोफेशनली तुम्ही बिझनेससाठी किंवा पैसे कमवण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज करता किंवा विंडोजचा यूज करता तर त्यावेळी आपल्याला ते परचेस करावं लागतं. पण तुम्हाला शिकायचंय त्याच्यामुळे तुम्ही इंटरनेटवरून फ्रीमध्ये त्या गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे. तर तो पेन ड्राईव्ह आपण बुटेबल कुठून करणार? तर इंटरनेटवरून तो बुटेबल करून घेणार, बरोबर? आणि बुटेबल करणार म्हणजे काय की कम्प्युटरला बूट होण्यासाठी म्हणजे चालू होण्यासाठी ज्या फाईल लागतात त्या त्याच्यात टाकणे म्हणजे बुटेबल करणे. समजलं? म्हणजे जे पण डिव्हाइस तुमचं बुटेबल आहे, फॉर एक्झाम्पल पेन ड्राईव्ह किंवा कम्प्युटर किंवा लॅपटॉप, यांना बुटेबल होण्यासाठी काय लागतात? बुटेबल फाईल्स लागतात. त्याच्यातलीच एक फाईल असते boot.ini. ज्यावेळी तुम्ही कुठलंही डिव्हाइस बुटेबल बनवता त्यावेळी त्याच्यात ती फाईल कॉपी होत असते. म्हणून आपण त्या डिव्हाइसला बुटेबल डिव्हाइस किंवा बुटेबल पेन ड्राईव्ह किंवा बुटेबल हार्ड डिस्क असं म्हणतो. ठीक आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन काय की आपल्याला आता विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायची आहे, आपल्याला पेन ड्राईव्ह वरून बूट करायचं आहे, तर ते कसं करणार? सांगा मला. कोण सांगू शकतं? सांगा मला. बुटेबल करण्यासाठी आपल्याला त्या कम्प्युटरला म्हणजे ज्या कम्प्युटरमध्ये आपल्याला हार्ड डिस्क मध्ये आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची आहे आणि ती आपण कशाच्या द्वारे टाकणार? पेन ड्राईव्ह थ्रू टाकणार, बरोबर? बुटेबल पेन ड्राईव्ह थ्रू आपण टाकणार. ठीक आहे. पण त्यासाठी आपल्याला कम्प्युटरला कमांड द्यावी लागेल किंवा इन्स्ट्रक्शन द्यावे लागतील की बाबा तू आता हार्ड डिस्क वरून बूट नको करू, तू पेन ड्राईव्ह वरून बूट कर. ठीक आहे. हे त्या सेटिंग आपल्याला चेंज कराव्या लागतील. त्या कशातून कराव्या लागतील? त्या कराव्या लागतील कम्प्युटरच्या बायोस मध्ये जाऊन. ठीक आहे. आणि बायोस मध्ये जाण्यासाठी मी तुम्हाला सांगितल्या होत्या कोणत्या कीचा वापर होतो? कीबोर्डवरच्या फंक्शन कीचा. ठीक आहे. मग कोणत्या फंक्शन की वापरतात बायोस मध्ये जाण्यासाठी? तर F2 वापरतात. ठीक आहे. त्याच्यानंतर F9 वापरतात, त्याच्यानंतर F10 वापरतात किंवा F12 वापरतात किंवा डिलीट की वापरतात. या वेगवेगळ्या कीच्या साहाय्याने आपण कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या बायोस मध्ये जाऊ शकतो. राईट? बरोबर? इथपर्यंत समजलं सर्वांना? हो. ठीक आहे. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला आता? काय दिसतंय? दिसतंय ना? ओके. कम्प्युटर दिसतंय सर म्हणलं. दिसतंय ना? ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं? ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माझा कम्प्युटर दिसत असेल
ठीक आहे. तर आता बघा माझा कम्प्युटर दिसत असेल. आपल्याला कम्प्युटर मध्ये ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करायची आहे आणि ऑपरेटिंग सिस्टम त्याच्या पहिले आपल्याला काय करावं लागेल, बुटेबल पेन ड्राईव्ह पेन ड्राईव्ह आपल्याला काय तुम्हाला करावं दिसतोय लागेल? आता. बुटेबल पेन ड्राईव्ह हा जो ऑपरेटिंग सिस्टमचा पेन ड्राईव्ह दिसतोय आहे आता आणि सॅटिकचा त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टमचा पेन ड्राईव्ह आहे. इन्स्टॉल केल्यासाठी आपल्याला तो पेन ड्राईव्ह इन्स्टॉल लावायचा आहे. केल्यास बुटेबल डिव्हाइस आपल्याला तो पेन ड्राईव्ह कॉम्प्युटरला लावायचा आहे. चेंज करायचं आहे. काय करायचंय, बुटेबल डिव्हाइस चेंज करायचं आहे. चेंज करायचं आहे. ठीक आहे. मी काय केलं, आपल्या कम्प्युटरला बुटेबल डिव्हाइस लावलं, पेन ड्राईव्ह जोडलाय. मी काय केलं, आता मी कम्प्युटरला बटन ऑन केल्यानंतर जोडलाय मी बायोस मध्ये जाण्यासाठी बटन ऑन केल्यानंतर F2 किंवा डिलीट मध्ये जाण्यासाठी किंवा कोणती की वापरणार? F9 किंवा F10 किंवा delete किंवा F11 किंवा F9 किंवा F10 किंवा F11 मी काय करणार, F वापरणार. ठीक आहे. ओके. की मी काय करणार, वापर. आता बघा, ओके. हा कम्प्युटर ऑन केला, मी आता बघा. प्रेस करतोय कीबोर्डवर. हा कम्प्युटर ऑन केला, मी BIOS मध्ये जातो. प्रेस करतोय कीबोर्डवर. ठीक आहे. ठीक आहे. आपण BIOS मध्ये जातो का बघू. ठीक आहे. ठीक आहे. इथं काय आता बघा, तुम्हाला मेसेज दिसतायत का जवळ, वाचता येईल का? बघा, तुम्हाला जर मेसेज दिसतायत का जवळ, वाचता येईल का? आता येतंय का वाचता? आता येतंय का वाचता? सांगा मला प्लीज. सांगा मला प्लीज. येतंय ना? ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, आपण जेव्हा या कम्प्युटरला आपण F2 की मी प्रेस केली त्यावेळी काय झालं, हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल, मी तुम्हाला दाखवतो आता. F2 की, F1 टू रन सेटअप आणि F2 टू लोड डिफॉल्ट स्क्रीन. ठीक आहे. असा मेसेज आला आपण जेव्हा बायोस मध्ये जाण्यासाठी त्याला कमांड दिली. ठीक आहे. मग आता काय करायचं, तर आपण आपल्याला रन सेटअप मध्ये जायचं. ठीक आहे. बायोसलाच आपण काय म्हणतो, सेटअप. बघा त्याच्यावरती जिथं तुम्हाला प्रेस F1 दिसतंय ना, त्याच्यावरती आता काय दिलंय, प्लीज एंटर द सेटअप टू रिकव्हर बायोस सेटिंग. ठीक आहे. म्हणजे बायोसच्या सेटअपलाच काय म्हणतोय, तो सेटअप असं म्हणतोय. म्हणून आपण F1 की दाबली कीबोर्डची. हे बघा बायोस मध्ये आलो आपण. आता हा जो बायोस तुम्हाला इथे दिसतोय, याच्यात बघा हा त्या दिवशी जो मी बायोस दाखवला होता त्याच्यापेक्षा वेगळा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इथे साईडला याल थोडं उजव्या हाताला बघा, तिथं तुम्हाला की दिलेलं आहे. ठीक आहे. कोणत्या की दिलेलं आहे, की आपण व्हॅल्यू चेंज करायसाठी काय वापरू शकतो, हे बघा, सिलेक्ट करण्यासाठी किंवा खाली वरती जाण्यासाठी एरो की. ठीक आहे. राईट लेफ्ट अप डाऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅबने आपण फील्ड सिलेक्ट करू शकतो, म्हणजे टॅब आणि प्लस मायनसने काय करू शकतो, आपण चेंज करू शकतो व्हॅल्यू. आता या कम्प्युटरची डेट बघा काय दिसते तुम्हाला, डेट बरोबर आहे का याची, सांगा मला. बायोसचा पहिला कॉलम तुम्हाला दिसतोय, माझा आवाज येतोय का, की डेट दिसते तुम्हाला, चुकलेली आहे ना, टाइम पण चुकलेला आहे. मला टाइम सांगा कोणीतरी, काय टाइम झालाय आता, येतोय 7:42. ठीक आहे. आपण इथं बघा, आता मी काय करतोय, प्लस मायनसने त्याची हे बदलतोय बघा. हे बघा, हे प्लसचं आणि वरती मायनसचं बटन आहे. जेव्हा मी प्लस दाबतोय तर ते बघा. ठीक आहे. आता आपल्याला इथं 24 आवर्सचा टाइम करायचा आहे सेट. ठीक आहे. कम्प्युटर मध्ये 24 आवर्सचा असतो. 7 म्हणजे किती, 19 वाजून. ठीक आहे. आता मी एरो की दाबली बघा चुकून, तर तो काय झालं, तो नेक्स्ट टॅब वर गेला. तर आपल्याला जेव्हा नेक्स्ट फील्ड वर जायचं असतं तर एरो की दाबायची नाही. ठीक आहे. तिथं काय दाबायचा, टॅब दाबायचा. बघा टॅब दाबला मी, 19 वाजून किती मिनिटं झाले, 43 मिनिटं. ठीक आहे. बघा मग 43. ठीक आहे. मग खाली आलो, डेट पण चुकलेली. ठीक आहे. आता 5वा महिना चालू आहे, हा आपला 11 नोव्हेंबर. ठीक आहे. नोव्हेंबरची कोणती तारीख आहे, टॅब दाबून मी नेक्स्ट याला जातोय बरं का. टॅब कीबोर्डवर टॅब की असते. आज काय तारीख आहे, 29. ठीक आहे. परत टॅब दाबला, पुढे गेलो आणि आता इयर कोणतं आहे आपलं, 1 2 3 4 5 24. ठीक आहे. ठीक आहे. मग इथं आपण डेट टाइम चुकलेली होती याची, म्हणून
आपण काय केलं, सेव्ह करून घेतलं. आणि इथं बघा हे SATA वगैरे दिसतंय ना, तर SATA ज्या पोर्टला हार्ड डिस्क जोडतो त्या पोर्टला SATA म्हणतात. आणि मदरबोर्डवर SATAचे किती पोर्ट असतात, 4. तुम्हाला दिसत असेल वरती 1 2 3 4. ठीक आहे, 4 पोर्ट आहे. 4 पैकी एका पोर्टला हार्ड डिस्क लावलेली आहे, जिथं समोर नाव आलंय त्या हार्ड डिस्कचं बघा, WDC हे हार्ड डिस्कचं नाव आहे, सिरियल नंबर आहे तिचा. कोणत्या पोर्टला लावली आहे, SATA 2 ला. तर हे SATA 1 2 3 4 एक पोर्ट कशावर असतात, मदरबोर्डवर असतात. ठीक आहे. आणि तिथं वरती तुम्हाला दिसतंय प्रायमरी आयडी मास्टर, प्रायमरी आयडी स्लेव्ह. हे मी हार्ड डिस्क चॅप्टर मध्ये शिकवणार आहे, पण तरी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस SATA पोर्ट नव्हते त्यावेळेस आयडी हार्ड डिस्क राहायचे, म्हणजे असे त्यांना पिन्स असायच्या. ठीक आहे, 40 पिन असायच्या त्याला. आणि त्या 40 पिनला अशी तुम्हाला मी कधी दाखवेल त्या हार्ड डिस्क मध्ये तशी ती केबल जोडावी लागायची. तर त्या हार्ड डिस्क काय आता वापरत नाही, पण एक जस्ट तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी दाखवलं का तो पण हार्ड डिस्क लावायचाच पोर्ट आहे, त्याला आयडीई पोर्ट म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला अजून दिसत असेल सिस्टीम डेटच्या खाली लिगसी डिस्केट ए. ठीक आहे, तर हा लिगसी डिस्केट ए म्हणजे काय माहिती का, सगळ्यात पहिले हार्ड डिस्क वगैरे नव्हतं, तर त्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम साठी मी तुम्हाला बोललो होतो सगळ्यात पहिले कोणती ऑपरेटिंग सिस्टीम होती, DOS ऑपरेटिंग सिस्टीम. तर त्या DOS ऑपरेटिंग सिस्टीमच्या काळात फ्लॉपी ड्राईव्ह वापरायचे. तर त्या फ्लॉपी ड्राईव्हची साईज काय राहायची, 1.44 MB. ठीक आहे, म्हणजे एकदमच काय म्हणता ना 1 MB 1.5 MB जवळपास. तर एवढ्या काय म्हणता ना कॅपॅसिटीची ती फ्लॉपी ड्राईव्ह राहायची. आणि सगळ्यात पहिले फ्लॉपी ड्राईव्ह इम्प्लिमेंट झाला किंवा कम्प्युटरला फ्लॉपी ड्राईव्ह वापरला गेला, म्हणून आपलं कम्प्युटरचे जेव्हा आपण पार्टिशन करतो किंवा आपण जेव्हा त्याला हार्ड डिस्क लावतो, तर त्या हार्ड डिस्कचा नेहमी जेव्हा आपण पार्टिशन पाडतो त्याला C ड्राईव्ह घेतो. ठीक आहे, कम्प्युटर मध्ये C ड्राईव्ह पासूनच का स्टार्ट असतो, तर A आणि B ड्राईव्ह हा म्हणजे A आणि B लेटर हे फ्लॉपी ड्राईव्ह साठी रिझर्व आहेत. समजलं काय सांगितलं, A आणि B ड्राईव्ह हे फ्लॉपी ड्राईव्ह साठी रिझर्व आहे. आणि असे असल्यामुळे ज्या वेळेस आपण नवीन कम्प्युटर मध्ये हार्ड डिस्कचे पार्टिशन करतो, ठीक आहे, हार्ड डिस्कचे पार्ट बनवतो, त्यावेळेस त्याचं ड्राईव्ह लेटर तो C पासून घेतो, A आणि B घेत नाही. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण जाऊ आपल्या मेन गोष्टीकडे. ठीक आहे, आता आलो आपण ऍडव्हान्स मेनू मध्ये. ठीक आहे, ऍडव्हान्स मेनू मध्ये हे वेगळे वेगळे ऑप्शन आहे, ते मी तुम्हाला सांगेल. पण आपलं आज मेन काम जे आहे ते आहे बूट मेनू मध्ये. बघा बूट मेनू दिसला तुम्हाला, मग आपल्याला इथं हा जो बूट डिव्हाइस प्रायोरिटी म्हणजे काय, तर जे पण बूट डिव्हाइस आहे, बूट डिव्हाइस कोणते कोणते असू शकतात, फ्लॉपी ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क. ठीक आहे, याच्यावरून कम्प्युटर बूट होतो किंवा CD-ROM, ज्या पण डिव्हाइस वरून कम्प्युटर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम टाकता येते. ठीक आहे, ते सगळे झाले बूट डिव्हाइस. मग ऑपरेटिंग सिस्टीम कशातून टाकता येऊ शकते, पेन ड्राईव्ह मधून टाकता येऊ शकते, CD-ROM मधून टाकता येऊ शकते, फ्लॉपी ड्राईव्ह मधून टाकता येऊ शकते. फ्लॉपी ड्राईव्ह तर आता बंद झाले, पण काय पेन ड्राईव्ह आणि CD-ROM मधून सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला कम्प्युटर मध्ये टाकता येते. त्याच्यामुळे ते सुद्धा डिव्हाइस असतात. आणि आपण पेन ड्राईव्ह किंवा CD-ROM मधून ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या ड्राईव्हवर टाकतो, तर हार्ड डिस्कवर टाकतो, हार्ड डिस्कवर. म्हणून हार्ड डिस्क पण काय आहे, बूट डिव्हाइस आहे. मग आता मी गेलो बूट डिव्हाइस मध्ये प्रायोरिटी मध्ये, इथं आपला पेन ड्राईव्ह दिसतो का, बघा बरं, दिसतोय का पेन ड्राईव्ह, नाहीये ना. हे बघा, फर्स्ट बूट डिव्हाइस कोणतं आहे, फ्लॉपी ड्राईव्ह आहे. सेकंड बूट डिव्हाइस कोणतं आहे, HDD 3WDC म्हणजे हार्ड डिस्क आहे. आणि थर्ड बूट डिव्हाइस कोणतं आहे बघा, CD-ROM आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथं फर्स्ट बूट डिव्हाइस मध्ये काय आलं पाहिजे, आपलं हार्ड डिस्कचा पेन ड्राईव्ह आला पाहिजे. पेन ड्राईव्ह कोणता, ठीक आहे, तर आपल्याला आता बूट डिव्हाइस प्रायोरिटी सेट करायची आहे. ठीक आहे, बूट डिव्हाइस प्रायोरिटी सेट करून आपल्याला काय फायदा होणार, तर आपण त्याच्यावरून कम्प्युटरला सांगणार का याच्यावरून बूट कर. तर मी बूट डिव्हाइस प्रायोरिटी आणि वरती बूट मेनू मध्ये आलोय. वरती तुम्हाला नाव पण दिसतंय, बायोस सेटअप युटिलिटी. मी बायोस मध्ये आलेलो आहे. ठीक आहे, बायोस मध्ये जाऊन मी बूट मेनू मध्ये, आता बूट डिव्हाइस प्रायोरिटी माझं सिलेक्ट आहे. ठीक आहे, तर मी आता बूट डिव्हाइस प्रायोरिटी मध्ये गेलो आणि इथं आपल्याला फर्स्ट बूट डिव्हाइस काय पाहिजे, जे हार्ड डिस्क आहे त्याच्या जागेवर काय पाहिजे, आपल्याला
पेन ड्राईव्ह पाहिजे, आपण जो पेन ड्राईव्ह लावलाय पण तो तिथे दिसत नाहीये. ठीक आहे, आणि आपल्या हार्ड डिस्कवर ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये, त्याच्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची. ठीक आहे, तर फर्स्ट बूट डिव्हाइस दिसत नाहीये, त्याच्यामुळे आपण काय करणार, हे प्रत्येक वेळा करावं लागत नाही बरं का, काही काही ठिकाणी ऑटोमॅटिक दिसतो तो. ओके, हे लक्षात घ्या. हे बघा, हार्ड डिस्क ड्राईव्ह मध्ये आलो मी आणि इथं काय आला बघा, इथं फर्स्ट सेकंड, इथं मला बदलावा लागेल त्याचा हे. ठीक आहे, फर्स्ट ड्राईव्ह सेकंड ड्राईव्ह, तर इथं फर्स्ट ड्राईव्ह हार्ड डिस्क सिलेक्ट आहे म्हणून आपला पेन ड्राईव्ह दिसत नाही, तर मला तिथं काय घ्यायचंय, पेन ड्राईव्ह घ्यायचा. हा पेन ड्राईव्ह घेतला, परत एस्केप केलं. आता परत मी काय केलं, बूट डिव्हाइस प्रायोरिटी मध्ये आलो, त्याच्यावर एंटर केलं. आता बघा फर्स्ट बूट डिव्हाइस काय दिसतंय, आला आपला पेन ड्राईव्ह. तुम्हाला दिसतंय का, मला पहिले ते सांगा. ओके, ठीक आहे, गुड, ठीक आहे, चालेल. आता आपण ही सेटिंग काय केली, आपण ही सेटिंग आता चेंज केली. ठीक आहे, मग आता सेटिंग चेंज केल्यानंतर आपल्याला याच्यातून बाहेर यायचंय. मग त्याच्यासाठी आपण काय प्रेस करणार, F10. काय प्रेस करणार आहे बघा, कीबोर्ड वर आलो आपण, तर कीबोर्ड वर एक की आहे बघा, F10. ज्यावेळेला मी F10 प्रेस करल, ते बघा वरती काय मेसेज आला, सेव्ह कॉन्फिगरेशन चेंजेस अँड एक्झिट नाऊ. ठीक आहे, ओके वर सिलेक्ट आहे ऑलरेडी टॅब आपला, हे बघा. ठीक आहे, टॅबने मी सिलेक्ट करू शकतो. मी काय केलं, ओके. आता तो काय झाला, रिस्टार्ट. आणि आता तो कुठं जाईल बघा, आता तो बूट कशावरून होतो बघूयात आपण. आता पेन ड्राईव्ह वरून बूट व्हायला पाहिजे. ठीक आहे, F1 2 रिझ्यूम, हे बघा, हा पेन ड्राईव्ह वरून बूट होतोय का बघू आपण. आता आपल्या कम्प्युटरचं फर्स्ट बूट डिव्हाइस कोणतं आहे सांगा बरं मला, बूट कशावरून केलंय आपण, कोण सांगल. आपल्या कम्प्युटरचं बूट डिव्हाइस कोणतं आहे आता, म्हणजे आता कसं मी तुम्हाला सांगितलं ना, बूट डिव्हाइस सिक्वेन्स म्हणजे काय, की आपण तिथं सिक्वेन्स देऊ शकतो. पहिले हार्ड डिस्क वरून बूट कर, पहिले पेन ड्राईव्ह वरून बूट कर, म्हणजे असं 1 2 3 क्रम देऊ शकतो आपण. तर पहिले हार्ड डिस्क वर करा, त्याच्यावर नाही सापडलं तर पेन ड्राईव्ह वर जा. तर आता आपण काय सेटिंग चेंज केली, आपल्या कम्प्युटरचं फर्स्ट बूट डिव्हाइस कोणतं आहे. आता आपल्या कम्प्युटरची हार्ड डिस्क खराब होती. ठीक आहे, असं समजा नवीन कम्प्युटर होता, त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती. ओके, ती ऑपरेटिंग सिस्टीम टाकण्यासाठी आपण काय केलं, पेन ड्राईव्ह लावला, बरोबर. आता मी काय म्हणतोय की कम्प्युटर चालू होणं म्हणजेच काय, कम्प्युटर बूट होणं, बरोबर. ठीक आहे, तर कम्प्युटर बूट होण्यासाठी जेव्हा आपण बायोस मध्ये जातो त्यावेळेस काय होतं सांगा बरं मला, त्यावेळेस काय होतं की आपला कम्प्युटर काय करतो, चालू झाल्याबरोबर तो हे शोधतो की मी बूट कुठून करू. ठीक आहे, आणि बूट करण्यासाठी मग बायोस मध्ये ऑप्शन्स असतात का, पहिले हार्ड डिस्क वरून बूट करा, मग नंतर CD ROM वरून करा, असे आपण सेट करू शकतो त्याचे क्रम. माझ्या तुमच्या लक्षात आलं का, ते क्रम सेट केल्यानंतर ऑटोमॅटिक कम्प्युटर त्या क्रमाने सेट करेल. पण फर्स्ट बूट डिव्हाइस जे आपण सेट करू, कम्प्युटर सगळ्यात पहिले ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यावरच शोधणार. फॉर एक्झाम्पल कसं की सपोज तुम्ही पेन ड्राईव्ह पण लावलेला आहे आणि हार्ड डिस्क पण लावलेली आहे. ठीक आहे, कम्प्युटरची हार्ड डिस्क ओके, तिच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, काहीच नाहीये. ठीक आहे, आणि मग आता कसं करायचं, तर सपोज त्याच्यामध्ये सेट काय आहे की पहिले कम्प्युटर आपला हार्ड डिस्क वरून बूट झाला पाहिजे, बरोबर. डिफॉल्ट सेटिंग अशी. पण जर मला असं पाहिजे का फर्स्ट टाइम मी जेव्हा पण कम्प्युटर चालू करेल तर फर्स्ट टाइम कम्प्युटरने बुटेबल फाईल्स कुठे शोधल्या पाहिजे, हार्ड डिस्क वर शोधल्या पाहिजे. तर मला तो क्रम ठरवावा लागेल. तर पहिले हार्ड डिस्क वरून बूट करा, मग पेन ड्राईव्ह वरून करा, किंवा मग CD ROM वरून करा. ठीक आहे, तर आपण अशी डिव्हाइसची प्रायोरिटी त्याला देऊ शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कसं की आपण जेव्हा शाळेत जातो त्यावेळी आपलं वेळापत्रक कसं असतं, पहिले गणिताचा तास, मग काय इंग्लिशचा तास, म्हणजे गणिताचा संपल्याशिवाय इंग्लिशचा सुरू होतो का, नाही होत ना. तर मी तसं म्हणतोय का प्रायोरिटी म्हणजे काय, तर जर त्याला हार्ड डिस्क पहिल्या बूट डिव्हाइस सपोज हार्ड डिस्क आहे आणि सेकंड बूट डिव्हाइस सपोज पेन ड्राईव्ह आहे, तर पहिलं बूट डिव्हाइस जे आपला हार्ड डिस्क आहे त्याच्यात जर त्याला बुटेबल फाईल नाही सापडल्या तर तो सेकंड बूट डिव्हाइस वर शोधल, म्हणजे पेन ड्राईव्ह वर शोधल. आता समजलं का तुम्हाला, आता समजलं. मग मला हे सांगा का आता आपलं कम्प्युटर जे आपण बघत होतो त्याच्यावर फर्स्ट बूट डिव्हाइस कोणतं आहे सांगा. हो सर, समजलं. कोण सांगल, राईट, पेन ड्राईव्ह. कोणी सांगितलं,
तुम्ही प्रणवणे का? ड्रायव्हर हे बघा आपला पेन ड्राईव्ह वरून बूट झाला कम्प्युटर. इथं आपल्याला पहिले तो लँग्वेज विचारतोय, छोटा भाऊ. तुम्हाला दिसतंय का? ठीक आहे. या माऊसच्या साहाय्याने मी आता इथं इंग्लिश सिलेक्ट करतो. आता इथं 2 इंग्लिश आहे, कोणती पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. मी इंग्लिश सिलेक्ट केलं. नंतर बघा टाइम अँड करन्सी फॉर्मॅट. ठीक आहे. नंतर लँग्वेज आपण इंग्लिश सिलेक्ट केली आहे. टाइम अँड करन्सी फॉर्मॅट नेहमी कोणता ठेवायचा बघा. इथं क्लिक केलं तर मला लिस्ट येईल आणि इथं क्लिक केल्यानंतर वरती या वरच्या एरोवर क्लिक करायचं, खाली नाही राहत. ठीक आहे. इथं काय शोधायचं माहिती का तुम्हाला? इथं शोधायचं इंडिया. ठीक आहे. बघा इंडिया आलं का मला सांगा. आलं? हा इंडिया सिलेक्ट केला. आता काही चेंज करायचं नाही, खालचा ऑटोमॅटिक तो घेतो इनपुट मेथड. ठीक आहे. मग आता काय म्हणायचं? नेक्स्ट. ठीक आहे. आणि आता काय म्हणायचं? इन्स्टॉल नाव. त्याच्यामुळे आता फक्त आपल्याला पुढचा एकच पार्ट बघायचा आहे की हार्ड डिस्कचे पार्टिशन कसे पाडायचे. आता हार्ड डिस्कचे जे पार्टिशन आपण पाडतो, पार्टिशन म्हणजे काय, खरोखर त्याचे तुकडे नाही करायचे राहत. ठीक आहे. तर त्याचे लॉजिकल पार्टिशन पाडायचे. लॉजिकल म्हणजे काय, काल्पनिक. ठीक आहे. जे दिसत नाही, फक्त आपल्याला समजण्यासाठी त्याचे पार्टिशन पाडतो. आणि ज्या वेळेला आपण हार्ड डिस्कचे पार्टिशन पाडतो त्याच वेळेस त्याचे ड्राईव्ह तयार होतात. सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह. ठीक आहे. जे तुम्हाला डिस्क ओपन केल्यावर ड्राईव्ह दिसतात ना हार्ड डिस्कचे, ते त्याच्यामुळे दिसतात कारण त्याचे आपण पार्टिशन करतो. पार्टिशन केलं नाही तर सिंगल ड्राईव्ह दिसेल फक्त. त्याच्यानंतर अजून पार्टिशन मध्ये काय असतं की एक लक्षात ठेवा, 1000. ठीक आहे. 1000 MB. मी काय म्हणतोय 1000 MB. आता आपल्या फोनची जी साईज असते ती कशात असते? MB मध्ये असते ना. 64 GB, नंतर काय 30 GB, 16 GB. बरोबर आहे ना? ते तर समजतं ना तुम्हाला. GB समजतं का नाही समजत? हा. तर त्या GB पेक्षा अजून खालचं एक असतं. ठीक आहे. GB वरचं एक खालचं अजून एक असतं MB. ठीक आहे. त्याला म्हणतात मेगाबाईट. आणि GB म्हणजे काय? गिगाबाईट. ठीक आहे. तर गिगाबाईट हे हायर युनिट आहे आणि मेगाबाईट हे त्याच्यापेक्षा लोअर युनिट आहे. ठीक आहे. तर 1000 MB, 1000 MB म्हणजे तुमचा 1 GB होतो जवळपास. ऍक्च्युअल त्याची फिगर आहे 1024, पण मी ते सांगत नाही तुम्हाला. ठीक आहे. मी काय सांगितलं? 1000 MB. म्हणून 1000 MB म्हणजे किती? 1 GB. ठीक आहे. तर बघा आता इथं मी काय सिलेक्ट केलं, माझ्याकडे ही पायरेटेड कॉपी आहे. ठीक आहे. पायरेटेड कॉपी असल्यामुळे मी इथे काय सिलेक्ट करतो? प्री ऍक्टिव्हेटेड विंडोज. ठीक आहे. तुम्हाला इतर ठिकाणी असं सिलेक्ट करावं लागत नाही. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर मी काय करतो? नेक्स्ट. ठीक आहे. जास्तीत जास्त शिकण्यासाठी तुम्ही क्रॅक व्हर्जन वापरू शकता, पण ज्या वेळेला तुम्हाला प्रोफेशनली काही काम करायचंय किंवा त्याच्यातून पैसे कमवायचे त्यावेळेला तुम्हाला परचेस करावं लागतं. ठीक आहे. तर आता इथं काय करायचं? हा मेसेज आल्यानंतर बघा इथं हे आय ऍक्सेप्ट करायचं. आय ऍक्सेप्ट. देन राईट हँडला आले तुम्ही तर तिथे काय करायचं? नेक्स्ट. ठीक आहे. मग इथे डिफॉल्ट मध्ये नाही जायचं, इथे जायचं. हे जे आहे फर्स्ट तुम्हाला दिलंय अपग्रेड, त्या अपग्रेड वर नाही जायचं. इथं जायचं कस्टम मध्ये. कशात जायचं? कस्टम. कस्टम वर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमची हार्ड डिस्क दाखवेल. बघा कशात दिसतीये साईज? 55 GB, 72 GB. हे बघा फ्री पेज. ठीक आहे. टोटल साईज किती बघा? 72 GB, 75 GB. आता मी काय करतो? हे ड्राईव्ह डिलीट करतो. ठीक आहे. आता मी हा ड्राईव्ह सिलेक्ट केला आणि खाली काय म्हटलं बघा, खाली ऑप्शन आहे डिलीट. आणि इथं काय केलं? ओके. बघा अनअलोकेटेड पेज आलं. हे बघा अनअलोकेटेड. परत वरचा ड्राईव्ह सिलेक्ट केला, डिलीट. परत काय केलं? ओके. ठीक आहे. परत हा ड्राईव्ह सिलेक्ट केला, डिलीट. नंतर काय केलं? ओके. तुम्ही असे डिलीट नाही करायचं. ठीक आहे. ते मला विचारायचं. मी तुम्हाला टोटल हार्ड डिस्कची पेज दाखवण्यासाठी ते डिलीट केलं. ओके. आता बघा अनअलोकेटेड पेज म्हणजे कुठलीही पेज ही सिस्टीमला अलोकेट झालेली नाही, मिळालेली नाहीये. ठीक आहे. त्याचे पार्टिशन पाडावं लागतं. तर सगळ्यात पहिले जी नवीन हार्ड डिस्क असते ती तुम्हाला याप्रमाणे दिसते. म्हणजे ज्या कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क मध्ये पहिल्यांदाच तुम्ही हार्ड डिस्क बसवताय तर ते तुम्हाला असं दिसेल. ठीक आहे. आणि आता हे बघा टोटल साईज किती हार्ड डिस्कची? 149 GB. ठीक आहे. पण
ही 149 म्हणजेच 160 जीबीची हार्ड डिस्क असते. ठीक आहे, त्या पण तुम्हाला दिसतात ना गोष्टी, की सपोज मी जर तुम्हाला बोललो का तुमचा फोन हा 64 जीबीचा आहे किंवा 16 जीबीचा आहे किंवा 32 जीबीचा आहे, तर तो एक्झॅक्ट तेवढा कधीच नसतो, त्याच्यापेक्षा थोडाफार कमीच असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं असं दाखवतंय. तर ही साईज किती आहे? 149 जीबी. ठीक आहे, 149 जीबी म्हणजे जवळपास किती झाले हे माहिती का तुम्हाला? 1,49,000 MB. तुम्हाला मी काय सांगितलं? 1000 MB म्हणजे किती? 1 जीबी. बरोबर ना? ठीक आहे, मग आता मी पार्टिशन पाडतो. आता मी काय म्हणतो? न्यू. आता मग इथं तुम्हाला साईज सिलेक्ट करता येते पार्टिशनची. तर किती साईज ठेवायची बघा, 1,52,000 MB मध्ये साईज आली बघा. म्हणजे 1,49,000 जीबी म्हणजे किती? 1,52,626 MB. ठीक आहे, मग मला काय करायचंय आता? मला याचे 50-50 पार्टिशन पाडायचे. तर मला एक सांगा बरं, 1.5 लाखाच्या निम्मे किती होतात? म्हणजे 1,50,000च्या निम्मे किती? कोण सांगेल? 75,000 MB. ठीक आहे, 75,000 MB म्हणजे जवळपास तो 75 जीबीचं पार्टिशन तयार होईल. बघा मी अप्लाय केलं. अप्लाय केल्यावर बघा वरती काय होतं, नीट बघा. मी अप्लाय करतो. आता अप्लाय करून ओके. आता बघा काय, हे बघा पडलं का पार्टिशन? बघा 75 किती आलं? 72 जीबी. राईट. आणि आता अनएलोकेटेड पेज किती आहे आपल्याकडे अजून? काय झालं हे बघा, अजून अनएलोकेटेड पेज किती आहे? अनएलोकेटेड 75 जीबी अजून बाकी आहे, जिचं पार्टिशन आपण केलं नाही. आणि ही वरची जी असते सिस्टीम साठी ती रिझर्व असतो तो 500 MB. जेव्हा पण आपण पहिलं पार्टिशन करतो त्यावेळेस ते 500 MB रिझर्व ठेवतो कम्प्युटर. तर हे जे डिव्हाइस पार्टिशन 0 आपण जे बनवलं 72 जीबीचं, तिथं आपण 75,000 MB टाकले होते. ठीक आहे, तर ते पार्टिशन म्हणजेच काय? तुमचा सी ड्राईव्ह. तुमचा सी ड्राईव्ह आता बनला, तुमचा सी ड्राईव्ह क्रिएट झाला. मग मी काय करतो? आज सेकंड पण क्रिएट करून घेतो. न्यू. आता मी काय कमी करत नाही, एवढेच ठेवतो. ओके, अप्लाय. ठीक आहे, आणि कुठलंही नवीन पार्टिशन बनवल्यानंतर आपल्याला ते पार्टिशन फॉर्मॅट करावं लागतं. ठीक आहे, आणि फॉर्मॅट का करतो आपण? की त्या फॉर्मॅट जेव्हा आपण करतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये इंडेक्स तयार होते. ठीक आहे, इंडेक्स म्हणजे कसं, आपल्या पुस्तकाला जशी अनुक्रमणिका असते तशी अनुक्रमणिका तुमची हार्ड ड्राईव्हवर तयार होते. आणि त्याच्यानंतर मग आपला डेटा आपल्याला कुठं सेव्ह करायचा किंवा तो कम्प्युटरला कसा सापडतो, तर ते फॉर्मॅट केल्यामुळे सापडतो. फॉर्मॅट केल्यामुळं त्याच्यावर फाईल सिस्टम क्रिएट होते. ठीक आहे, तर ते फाईल सिस्टम काय हे पण आपल्याला शिकायचं आहे. मग पार्टिशन आपण फॉर्मॅट करणार आहे बघा, फॉर्मॅट. ठीक आहे, ओके. नंतर परत दुसरं पार्टिशन सिलेक्ट केलं, ते पण मी काय म्हणतोय? फॉर्मॅट. ओके. आणि मग आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती कोणत्या ड्राईव्हवर क्रिएट करायची? सी ड्राईव्हवर. आणि मी काय सांगितलं? जे पण पहिलं पार्टिशन बनवतो आपण त्याच्यावरच काय करायचं? ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायची. मग पहिलं पार्टिशन कोणतं होतं आपलं? तर ड्राईव्ह 0 पार्टिशन 2 हे आपलं पहिलं पार्टिशन होतं. म्हणून मी ते सिलेक्ट केलं आणि त्याच्यावर मी काय सिलेक्ट करून आता काय म्हणणार? खाली बघा नेक्स्ट. आता या फाईल कॉपी होतील आणि मग काय होईल? कम्प्युटर परत रिस्टार्ट होईल. आणि त्यावेळेस मला काय करावं लागेल? परत कम्प्युटरचा जो आपण बुटिंग डिव्हाइस पेन ड्राईव्ह दिलाय तो पेन ड्राईव्हच्या ऐवजी हार्ड डिस्क करावा लागेल. ठीक आहे, आता कशावरून या फाईल कॉपी होत आहे? हे बघा, कॉपी विंडोज फाईल दिसतंय. या फाईल कशातून कॉपी होत आहे? या पेन ड्राईव्ह मधून कॉपी होत आहे. कुठं होत आहे? आपण जे पार्टिशन सिलेक्ट केलं ना त्या पार्टिशन होत आहे, म्हणजे सी ड्राईव्हवर होत आहे. मी तुम्हाला बोललो ना, जे पण पहिलं पार्टिशन आपण क्रिएट केलं त्याला आपण काय म्हणतो? सी ड्राईव्ह म्हणतो. ओके, बघा आपली पहिली प्रोसेस होती, पहिली जी कंप्लीट झालेली प्रोसेस, पहिली प्रोसेस होती कॉपी विंडोज फाईल. त्यावेळी तो कम्प्युटर काय करतो की पेनड्राईव्ह मधल्या ज्या बुटेबल फाईल्स असतात त्या आपल्या हार्ड डिस्कवर कॉपी करतो. ठीक आहे,
आणि नंतर तो काय करतो, गेटिंग दिस रेडी फॉर इन्स्टॉलेशन. ते आपलं किती पर्सेंट झालंय, ते आपलं झालंय 91%. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तो काय करतो, कॉपी झालेल्या फाईल या हार्ड डिस्कवर इन्स्टॉल करतो. ठीक आहे. आता आपली नेक्स्ट प्रोसेस कोणती चालू होईल का, जे विंडोजचे वेगवेगळे फीचर आहे, ठीक आहे, ते फीचर काय होतील त्याच्यामध्ये इन्स्टॉल होतील. ज्यावेळी ही प्रोसेस कंप्लीट होईल इन्स्टॉलेशनची, त्यावेळी पुढची प्रोसेस आपली चालू होईल. आणि अशी एक एक करून काय होईल, आपली प्रत्येक प्रोसेस कंप्लीट होईल. आणि ह्या ज्या प्रोसेस दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर 5 प्रोसेस, त्या 5 प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कम्प्युटर परत रिस्टार्ट होईल. आणि त्यावेळी रिस्टार्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे फर्स्ट बूट डिव्हाइस पेन ड्राईव्ह सेट केलेले आहे ते फर्स्ट बूट डिव्हाइस परत काय करायचं आहे, हार्ड डिस्क सेट करायचे. कारण का की फर्स्ट बूट डिव्हाइस जर परत पेन ड्राईव्ह केलं तर तो परत विंडोज इन्स्टॉलेशनला जाईल. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या फाईल तोपर्यंत काय होतील, हार्ड डिस्कवर इन्स्टॉल होऊन गेलेल्या राहतील. आणि आता आपण हार्ड डिस्कवरून कम्प्युटर बूट करू शकू किंवा चालू करू शकू किंवा पुढच्या ज्या प्रोसेस आहे त्या हार्ड डिस्कवरून करू शकू. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, नंतर जेव्हा रिस्टार्ट होईल आता त्यावेळी तो कम्प्युटर जो आहे तो आपल्याला हार्ड डिस्कवर फर्स्ट बूट डिव्हाइस हार्ड डिस्क सिलेक्ट करायचा आहे आणि ते ती जी सेटिंग आहे ती सेव्ह करायची. ठीक आहे. हे बघा आता आपल्या सगळ्या प्रोसेस काय झाल्या आहेत, 4 प्रोसेस कंप्लीट झाल्या आहे. आता आपण फिनिशिंग प्रोसेसला काम करतोय. हे बघा कम्प्युटर आता रिस्टार्ट होतोय. ठीक आहे. मी एंटर दिला, परत डिलीट की दाबून मी काय करतोय, बायोसमध्ये जातोय. तुम्हाला दिसेल मी की पण दाबतो आहे आणि मी कुठे जातोय, बायोसमध्ये जातो आहे. हे बघा बायोसमध्ये आलो. ठीक आहे. बायोसमध्ये येऊन बघा मी बूट मेनूमध्ये जाईल. ठीक आहे. बूट डिव्हाइस प्रायोरिटी सिलेक्ट केलं, परत एंटर. इथं फर्स्ट बूट डिव्हाइस काय आपला सँडिस्क आहे. इथं काय करायचं आहे आपल्याला, हार्ड डिस्क करायची. मग मी काय केलं, परत एस्केप देऊन रिटर्न आलो. हार्ड डिस्क ड्राईव्हमध्ये आपला पेन ड्राईव्ह डिटेक्ट होतोय. ठीक आहे. हार्ड डिस्क ड्राईव्हवर एंटर केलं आणि इथं येऊन मी प्लसचं बटन दाबलं का ज्या बटनाने आपल्याला व्हॅल्यू चेंज करता येते. ठीक आहे. आणि ते सगळं बायोसमध्ये तुम्हाला इथं दिलेलं असतं कोणत्या बटनाने काय येईल. तर मी इथं प्लसचं बटन दाबून आपली जी WDCS आपल्याला जी हार्ड डिस्क दिसते WDC ती आपल्याला सिलेक्ट करायची. ठीक आहे. आता काय आलं बघा, फर्स्ट ड्राईव्ह कोणता आला, WDC. ठीक आहे. आणि मी एस्केप केलं आणि परत जर बूट डिव्हाइस प्रायोरिटीमध्ये एंटर करून बघितलं तर बघा इथं आला फर्स्ट बूट डिव्हाइस. तर आता ज्यावेळी मी ही सेटिंग सेव्ह करण्यासाठी F10 दाबतो. ठीक आहे. F10 दाबला आणि इथं सेटिंग सेव्ह करेल. आणि ज्यावेळी कम्प्युटर रिस्टार्ट होईल तर आता नेक्स्ट रिस्टार्ट नंतर कम्प्युटर बूट कशावरून होईल, तर आता नेक्स्ट रिस्टार्ट नंतर कम्प्युटर बूट होईल हा आपल्या हार्ड डिस्कमधून. ठीक आहे. हे बघा, हे बघा. ठीक आहे. आता इथे काहीतरी सेटिंग चुकलेली बायोसमध्ये, त्याच्यामुळे तो स्टार्टिंगला F1 दाबायला लावतो. ठीक आहे. पण आता आपला कम्प्युटर कशावरून बूट होणार आहे, आपला कम्प्युटर बूट होणार आहे तो हार्ड डिस्कवरून. ठीक आहे. हे बघा आता हा पेन ड्राईव्हवर नाही आहे, हा हार्ड डिस्कवर. हे बघा आता काय झालं, विंडोज काय करतोय, रेडी होतोय. ठीक आहे. PC मध्ये ते विंडोज रेडी होत असताना तुम्हाला मेसेज पण दिसतोय, गेटिंग रेडी होत आहे. म्हणजे काही फाईल्स अजूनही तो इन्स्टॉल करतोय. आणि त्या कुठून करतोय, आता त्या हार्ड डिस्कमध्ये करतोय. कारण का की फर्स्ट स्टेजमध्ये त्याने काय केलं, कम्प्युटरने पेन ड्राईव्हमधल्या सगळ्या फाईल कॉपी केल्या आणि हार्ड डिस्कवर इन्स्टॉल करून दिल्या. म्हणून आता पेन ड्राईव्हवरून काहीच नाही चालू. आता जे सगळं काही चालू आहे ते तुमच्या हार्ड डिस्कवरून चालू आहे. ही नेक्स्ट प्रोसेस सुरू झाली आपल्या कम्प्युटरची. ठीक आहे. ही नेक्स्ट स्क्रीन आली. याच्यामध्ये तो काय करतोय की काही ज्या सर्व्हिसेस आहे त्या काय करतोय, तो त्या ऑन करतोय, एक्स्ट्रॅक्ट करतोय आपल्या याच्यावर. ठीक आहे. म्हणजे जे फीचर इन्स्टॉल केले त्याने ते आता सगळे फीचर तो काय करेल, ते ऑन करेल. ओके. तर हे पण 100% कंप्लीट होईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपली पुढची स्टेप जी आहे ती परत सुरू होणार. हे बघा तुम्हाला आता स्क्रीन आली असेल. ती पण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आता इथून पुढं आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. ठीक आहे. तुम्हाला राईट हँडला कॉर्नरला तुम्हाला दिसत असेल यूज एक्सप्रेस सेटिंग. ठीक आहे. तर आपल्याला एक्सप्रेस सेटिंग म्हणजे काय, तर ज्या कम्प्युटरच्या बाय डिफॉल्ट सेटिंग आहे त्याच्याप्रमाणे जायचं आहे. म्हणून मी काय केलं, एक्सप्रेस सेटिंगवर क्लिक केलं. ठीक आहे. आपल्याला फक्त कम्प्युटरला इन्स्टॉलेशनसाठी फर्स्ट टाईम जेव्हा आपण जे चेंजेस करतो त्याच्यासाठीच आपल्याला मॅन्युअल काही सेटिंग करावं लागतात. आणि त्याच्यानंतर सेकंड रिस्टार्ट जेव्हा होतो इन्स्टॉलेशन सुरू झाल्यानंतर त्यावेळी आपल्याला तिथे
बूट डिव्हाइस चेंज करावं लागतं, पेन ड्राईव्हवरून परत हार्ड डिस्कवर यावं लागतं. त्याच्यानंतर सगळ्या प्रोसेस या ऑटोमॅटिक होत असतात. ठीक आहे, त्यावेळी आपल्याला मध्ये काहीही करावं लागत नाही. हे बघा इथं आपल्याला निवडायचं आहे की हा PC कुठे वापरला जाणार आहे. ठीक आहे, तर आपण पर्सनल यूजसाठी वापरतोय. मी आधीच बोललो की ह्या ज्या क्रॅक OS आहे ह्या आपल्याला सगळ्या पर्सनल यूजसाठी वापरायच्या आहे. ठीक आहे, या आपण प्रोफेशनली किंवा बिझनेस यूजसाठी वापरत नाही, कारण ज्यावेळेस बिझनेस यूजसाठी आपल्याला वापरायच्या असतात त्यावेळेस आपल्याला त्याचे परचेस करावं लागतात ते OS. ठीक आहे, लायसन्स कॉपी घ्याव्या लागतात. ठीक आहे, आता मी नेक्स्ट करतो. ठीक आहे, कम्प्युटरमध्ये आपण युजर बनवतो. ठीक आहे, मी ॲडमिन नावाचा युजर बनवला. पासवर्ड द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता, मला काय आता पासवर्ड द्यायचा नाही, त्याच्यामुळे मी नेक्स्ट करतो. कोणता नॉट यूज. ओके, त्याचा यूज नाही करायचा. बघा कम्प्युटर ऑटोमॅटिक काय झाला, रिस्टार्ट झाला आणि आता तो पूर्णपणे इन्स्टॉल झाली आपली विंडोज आणि ती विंडोज काय होईल आता चालू होईल. ठीक आहे, तुम्ही बघत असाल स्क्रीनवर. ह्या काही स्टेज असतात त्या कम्प्युटर कंप्लीट करतो, त्याचा डेस्कटॉप प्रिपेअर करणं या सगळ्या गोष्टी तो या स्टेजला कंप्लीट करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तो तिथं तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे, तो तिथं म्हणतोय आता की गो टू स्टार्ट. कम्प्युटरचा डेस्कटॉप आल्यानंतर, कम्प्युटर पूर्णपणे चालू झाल्यानंतर त्याचा जो स्टार्ट मेनू असतो त्याच्यावर जाऊन आपण कोणते कोणते ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाले किंवा कोणते ॲप्लिकेशन आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल आहेत हे सगळं आपण तिथे पाहू शकतो. ठीक आहे, हे बघा आता हा कम्प्युटर क्लिक झाला, ओपन झालेला आहे. ठीक आहे, याच्यात ड्रायव्हर टाकलेले नाही म्हणून हा मेसेज आला आहे की सर्च डिस्प्ले ड्रायव्हर. ठीक आहे, कोणतेही कम्प्युटरचं फीचर आहे, फॉर एक्झाम्पल की आवाज येणे, हे जे तुम्हाला चित्र दिसतंय विंडोजचं ते चित्र हे चांगलं दिसण्यासाठी किंवा आवाज येण्यासाठी. ठीक आहे, याच्यासाठी काय लागतात, ड्रायव्हर्स लागतात. ड्रायव्हर्स म्हणजे काय, काही अशा फाईल की ज्याच्यामुळे आवाज येतो, ज्याच्यामुळे स्क्रीन दिसते, म्हणजे आवाज म्हणजे ड्राईव्ह होती ती गोष्ट, म्हणून त्याला काय एक ड्रायव्हर असं म्हटलं जातं. पण त्या फाईल्सच असतात. ठीक आहे, तर या ड्रायव्हरची पण गरज असते. ठीक आहे, त्या आता विंडोज 10 नंतर बरेचसे ड्रायव्हर्स हे ऑपरेटिंग सिस्टीम सोबतच इन्स्टॉल होतात. पण ज्यावेळेस विंडोज XP किंवा विंडोज 98 आपण वापरत होतो तर त्यावेळेस प्रत्येक गोष्टीसाठी हे मॅन्युअली इन्स्टॉल करावा लागायचं आपल्याला. त्याच्यामुळं मदरबोर्ड सोबत आपल्याला एक CD पण यायची, त्याला मदरबोर्ड CD म्हणायचे. आणि ह्या मदरबोर्ड CDमध्ये ते सगळे ड्रायव्हर असायचे. तर आता आपल्याला काही सेटिंग करायचे आहे तर त्या आपण करू. हे बघा, पहिले तर तुम्हाला डेस्कटॉप दिसत असेल तर या डेस्कटॉपवर काहीच नाही आहे, तर याच्यावर आपल्याला काही बेसिक आयकॉन आहे जे नेहमी लागतात ते आणायचे. फॉर एक्झाम्पल धिस PC म्हणजेच माय कम्प्युटर, की आपले हार्ड डिस्क ड्राईव्ह आपल्याला बघायचे असतात तर ते सगळे आपल्याला हार्ड डिस्क ड्राईव्ह धिस PCवर गेल्यावर बघू शकतो. मी पर्सनलाइजमध्ये गेलो, राईट क्लिक करून माऊसचं राईट क्लिक केलं, पर्सनलाइज, त्याच्यानंतर थीममध्ये आलो, नंतर डेस्कटॉप आयकॉन. ठीक आहे, तुम्हाला डेस्कटॉपवर कोणते आयकॉन पाहिजे ते डेस्कटॉप आयकॉनमध्ये यायचं. इथे मी कम्प्युटर सिलेक्ट केलं, कम्प्युटर म्हणजे धिस PC. ठीक आहे, नेटवर्कचं आयकॉन आला पाहिजे. कंट्रोल पॅनलमधून आपल्याला पूर्ण हार्डवेअर असतं ते आपल्या कंट्रोल पॅनलमध्ये आपल्याला दिसतं. प्रत्येक हार्डवेअरची सेटिंग आपण तिथून करू शकतो. ओके, मी अप्लाय केलं. ओके, अप्लाय केल्याबरोबर बघा डेस्कटॉपवर आपले आयकॉन आले असतील. बघा धिस PC. आता धिस PC मी ओपन केला तर हे बघा आपण जे ड्राईव्ह पाडले ते ड्राईव्ह तुम्हाला दिसत असतात. मी बोललो होतो का फ्लॉपी डिस्कसाठी A आणि B ड्राईव्ह हा रिझर्व आहे, त्याच्यामुळे तो A आणि B लेटर फ्लॉपी डिस्कसाठी राहतं, ते हार्ड डिस्कला येत नाही. आणि ज्यावेळेस आपण पहिलं पार्टिशन क्रिएट करतो त्यावेळेस C पार्टिशन बनतं. ठीक आहे, या C ड्राईव्हमध्ये तुमचं विंडोज इन्स्टॉल होते. बघा इथं विंडोज इन्स्टॉल झाल्या एवढे फोल्डर क्रिएट होतात. हे फोल्डर ज्या ड्राईव्हवर असतील समजायचं त्या ड्राईव्हवर आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि एक चांगला इंजिनियर नेहमी काय करतो, त्याला नाव देतो. ही सवय लावून घ्या. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला की ज्या ड्राईव्हवर आपण ऑपरेटिंग सिस्टीम टाकतोय त्याला नाव द्या. आता मी इथं विंडोज 10 नाव दिलं म्हणजे माझी विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीम C ड्राईव्हवर इन्स्टॉल आहे. हा आपला D ड्राईव्ह जो आहे तो पेन ड्राईव्हचा ड्राईव्ह आहे. आणि हा E ड्राईव्ह जे आपण पार्टिशन पाडलं होतं ना सेकंड 75 GB ते हे बघा याच्यात काहीच नाही आहे. ठीक आहे,
ठीक आहे. तर आता माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये काही आपल्याला नेहमी लागणारे सॉफ्टवेअर ते पण कॉपी केलेले आहे. ठीक आहे. तर मी ते काय करतो, फक्त हे बघा, हा माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये हे सॉफ्टवेअर जे आहे डेली लागणारे ते सॉफ्टवेअर मी फक्त काय करेल, कम्प्युटरमध्ये कॉपी करून घेईन. कारण नेक्स्ट टाइम आपल्याला समजायला पाहिजे की आपण कोणकोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे, ते तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला शिकवणार आहे. ठीक आहे. हे बघा, हे एवढे सॉफ्टवेअर आहे त्याच्यात माझ्या पेन ड्राईव्हमध्ये. ठीक आहे. हे आपल्याला इन्स्टॉल करावं लागतात. प्रत्येक सॉफ्टवेअरचा यूज हा वेगळा वेगळा असतो. तर ते कसे इन्स्टॉल करायचे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, जे स्टार्ट मेनू म्हटलं ना मी, विंडोजचं तुम्हाला दिसतोय माझा कर्सर हलतोय, याला म्हणतात स्टार्ट मेनू. हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला सगळे इन्स्टॉल झालेले ॲप्लिकेशन दिसतात आणि इथं आपण नाव टाईप करून पण ते सर्च करू शकतो. तर इथं आपलं आजचं जे लेक्चर होतं विंडोज इन्स्टॉलेशनचं ते संपलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला विंडोज इन्स्टॉल करायचे. आता मी फक्त काय करतो, हे माझ्या पेनड्राईव्हमध्ये सॉफ्टवेअर आहेत, हे मी काय करतो, कॉपी करून घेतो. कॉपी करून आपलं जे हार्ड डिस्कचं पार्टिशन आहे, एक फ्री इथं जागा आहे, इथे मी काय करतो, पेस्ट करतो. म्हणजे CTRL+V, कंट्रोल V दाबून मी पेस्ट करतो. आता ते कॉपी होत राहील. तर मी अपेक्षा करतो का तुम्हाला माझं आजचं शिकवणं समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच.